नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे पोट विकारांवरती असणारे दुर्बीण उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलेले डॉक्टर अमित मायदेव सर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपले सर्वांना ओळख करून देतोय पद्मश्री डॉक्टर अमित मायदेव सरांची. नमस्कार सर. डॉक्टर अमित मायदेव सरांचं व्यक्तिमत्व केवळ आता महाराष्ट्रातच आणि भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे पोटविकार तज्ञ म्हणून, आणि विशेष करून भारतातले पहिले व्हिडिओ एंडोस्कोपिस्ट म्हणून भारतातलं पहिलं व्हिडिओ एंडोस्कोपीचं केंद्र जे आहे ते सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं मुंबई या ठिकाणी. मला आवर्जून सांगायचं वाटतं की आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली बलोदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस म्हणजे जे बीड्स म्हणून पोटविकार केंद्र आहे, ग्लोबल हॉस्पिटल परळ या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या पोटविकारांसाठी दुर्बीण उपचार उपलब्ध आहेत. ह्या व्यतिरिक्त विशेष करून आता ह्याच्या पुढे जाऊन पोटविकारांसाठी दुर्बीण उपचार उपलब्ध झालेले आहेतच, पण त्याच्या पुढे जाऊन लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारावरती मात करण्यासाठी सुद्धा आता दुर्बीण उपचार उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून पोटविकार म्हटलं की विविध स्वरूपाचे आजार आपल्या डोळ्यासमोर येतात, ज्याच्यामध्ये ॲसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, गॅस, अल्सर असे शब्द आपण नेहमी ऐकतो, किंवा आतड्यांचे आजार आहेत, कोलायटिस सारखा शब्द आहे, किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम सारखा आजार आहे, पित्ताचे खडे आहेत त्यामुळे उद्भवणारी कावीळ आहे, किंवा लिव्हरचे विविध स्वरूपाचे आजार आहेत, पॅनक्रियाटायटिस सारखा प्रकार आहे, आणि याच्या पुढे जाऊन इतरही विविध आतड्यांचे आजार ज्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सर्स प्रामुख्याने बघायला मिळतात. गेल्या काही वर्षात बळावलेले असे ज्याच्यामध्ये अन्ननलिकेचे कॅन्सर आहेत, पोटाचे विविध आजार असणारे कॅन्सर आहेत, आणि आतड्याचे मुख्यतः करून कॅन्सर आहेत, आणि त्यामुळे शौचास रक्त जाणं किंवा कधी कधी इतरही स्वरूपाचे आजार आपल्याला बघायला मिळतात. ह्या सर्व आजारांवरती आता आपल्याला दुर्बीण उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. आणि विशेष करून मला आवर्जून सांगायचं वाटतं की बलोदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस जे बलोदोता हे पोटविकार केंद्र आहे, बीड्स पोटविकार केंद्र आहे, हे आज आशिया खंडातलं सर्वोत्तम पोटविकार केंद्र बनलेलं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या पोटविकारांचा इलाज करता येणं शक्य आहे. अर्थातच हे सर्व शक्य झालेलं आहे डॉक्टर अमित मायदेव सरांमुळे. त्यांना विविध आंतरराष्ट्रीय सन्मान देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहेच, पण विशेष करून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्यांनी केलेल्या समाजकार्याबद्दल, विशेष करून वैद्यकीय कार्याबद्दल, आणि ह्या ठिकाणी मला आवर्जून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना आव्हान आहे, आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. हे बलोदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेसचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभही घेऊ शकता. तर कार्यक्रमाला सुरुवात करत असताना पुन्हा एकदा आपण सरांचं स्वागत करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. एकंदरीतच हे जे वर्ष आहे थोडंसं करोनामुळे आणि इतर गोष्टींमुळे धकाधकीचं गेलेलं आहेच, पण अर्थातच करोनाचा आणि पोटविकारांचाही तसा संबंध आपल्याला दिसतो बऱ्याच प्रमाणामध्ये. पण तत्पूर्वी अर्थातच कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे सुरुवात करत असताना पोटविकार म्हटलं की अर्थातच पचनसंस्था आली आणि असणारे विविध स्वरूपाचे अवयव, ज्याला पॅन्डोरास बॉक्स आपण म्हणतो, कारण या ठिकाणी कोणताही आजार ओळखणं फार कठीण असतं. तर आपण निदान कसं करता, आणि प्रत्येक पेशंट आला तर त्याला एंडोस्कोपीची गरज पडतेच का केवळ आपल्या तपासणीतून सुद्धा आपण काही निष्कर्षाप्रती येऊ शकता, काय सांगता येईल? हो, प्रश्न तर अतिशय चांगला आहे, कारण शरीरामधल्या ज्या वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टम्स असतात त्याच्यामधली सगळ्यात कॉम्प्लिकेटेड आणि सगळ्यात चमत्कारिक जर संस्था जर कुठली असेल किंवा सिस्टम कुठली असेल तर ती आहे पचनसंस्था. तर आपण आता मी लॅपटॉपपासून सुरू करतो की आपण जर लॅपटॉपवर जर चित्र बघितलं, इकडे आपल्याला दिसतंय हे पचनक्रिया कशी होते ते, म्हणजे आपण जेव्हा घास गिळतो तेव्हापासून ही पचनाला सुरुवात होते, आणि इकडे आपल्याला दिसतंय की पचनाची सुरुवात ही तोंडापासून होते. त्याच्यानंतर मग आपल्याला अन्ननलिका असते, अन्ननलिकेनंतर इकडे असतं जठर. या जठरामध्ये हे अन्न 3 ते 4 तास असतं, त्याच्यामध्ये आम्लपित्त म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिडशी त्याच्याशी मिश्रण होतं, आणि मग हे प्री डायजेशन झालेलं अन्न हे छोट्या आतडीच्या सुरुवातीला येतं. त्या छोट्या आतडीच्या सुरुवातीला म्हणतात डिओडनम, की ज्याच्यामध्ये यकृतामध्ये तयार होणारा पित्तरस आणि स्वादुपिंडातला पॅनक्रियाटिक ज्यूस हा पण त्याच्यामध्ये मिसळला जातो, आणि खरं म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स या तिन्ही गोष्टींचं डायजेशन होतं. आणि मग हे काही पचन झालेलं जे अन्न असतं ना ते हे या छोट्या आतडीमध्ये जातं. छोटी आतडी तुम्हाला माहिती नसेल पण 21 फूट लांब असते, आणि मग ह्याच्यामध्ये अन्नामधले जे चांगले पदार्थ असतात त्याचं शोषण केलं जातं, आणि मग शेवटी जो मळ उरतो तो सगळा मोठ्या आतडीमध्ये जातो. इकडे आपल्याला दिसतंय हे आहे यकृत म्हणजे लिव्हर, ज्याच्यामध्ये पित्तरस तयार होतो, आणि जठराच्या मागे हे असते हे स्वादुपिंड. तर एकूण 15 ते 20 अवयव एकत्रित काम करत असतात पचनक्रिया नीट सुरळीतपणे होण्याकरता. आणि ह्याच्यामधला समजा कुठल्याही अवयवाला जर त्रास झाला किंवा पोटाचे काही प्रॉब्लेम सुरू झाले, त्याचं नेमकं आम्ही निदान कसं करतो? त्याचं निदान आम्ही डायरेक्टली पेशंटची काय एंडोस्कोपी करत नाही. तर आपण परत एकदा ह्या चित्राकडे जाऊया. ही पचन क्रिया कशी होते? हा घास आतमध्ये जातोय, अन्ननलिकेतनं आतमध्ये जाताना आपल्याला दिसतोय. मग आतमध्ये असलेल्या
आम्लपित्तामध्ये म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये त्याचं मिश्रण होतं आहे आणि मग त्याच्यानंतर हा घास छोट्या आतडीमध्ये आला आहे. हे अन्न छोट्या आतडीमध्ये त्या अन्नातले चांगले पदार्थ सगळ्याचं शोषण केलं गेलं आहे आणि इकडे आपल्याला ह्या गोष्टी दिसत आहेत. आता लॅपटॉपच्या आपण दुसऱ्या चित्राकडे जाऊया की आपण नेमकं हे निदान कसं करतो. तर पेशंट जो आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही नेमकं विचारतो पेशंटला की त्याला नेमका त्रास कुठे होतो आहे. आणि जर आपण पोटाचे वेगवेगळे जर भाग जर पाडले तर इकडे आपल्याला दिसतंय उजवीकडे वरच्या भागात बरगडीच्या खाली जर त्रास होत असेल तर तो युजली यकृताचा असतो किंवा पित्ताशयाच्या पिशवीचा असतो किंवा मग जठराचा हा जो पुढचा पोर्शन असतो म्हणजे स्टमक ह्याचा असू शकतो. डावीकडे जर बरगडीच्या खाली वरच्या भागात जर त्रास होत असेल तर तो बरेच वेळेला जठराचा त्रास असतो म्हणजे गॅस्ट्रायटिसमुळे झालेला असतो. जठराच्या लायनिंगला आलेली सूज. पोटामध्ये खालच्या भागात उजवीकडे जर त्रास होत असेल तर तो बरेच वेळेला ॲपेंडिक्सचा किंवा कुठल्याही युरिनरी ट्रॅकचा किंवा बायकांमध्ये गायनॅक ऑर्गन्सचा पण असू शकतो किंवा अगदी डावीकडे खालच्या भागात जर खालच्या भागात जर त्रास होत असेल ओटीपोटात तर बरेच वेळेला हा कोलायटिसमुळे त्रास असतो. आणि ह्या बाजूला जर आपण बघितलं तर बेंबीच्या अवतीभोवती जर त्रास होत असेल तर बरेच वेळेला हा त्रास छोट्या आतडीचा असतो. तर ह्याच्यावरनं आमच्या साधारण कल्पना येते की बाबा हे कुठल्या अवयवापासून असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आम्ही पेशंटची हिस्ट्री घेतल्यानंतर पेशंटचं पोट तपासतो, दाबून बघतो. त्याच्यावरनं पण आपल्याला समजतं की नेमकं हे कशामुळे असण्याची शक्यता आहे. आणि नंतर वाटलं तर काही सिम्पल इन्व्हेस्टिगेशन्स करतो सोनोग्राफीसारखे. आणि इकडे आपल्याला दिसतं ही आहे सोनोग्राफी. आणि सोनोग्राफी केल्यानंतर हे साऊंड वेव्हजनी आपल्याला अशा प्रकारचे खडे ओळखता येतात. समजा हा खडा आता पित्ताशयामध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या खड्यांमधनं हा कसा शॅडो पडलेला आहे. त्यामुळे साधी सोनोग्राफी करूनसुद्धा आपल्याला अशा प्रकारचे खडे वगैरे आतमधनं शोधून काढता येतात. आतमध्ये कुठल्या गाठी असतील, कर्करोगाचे ट्यूमर्स असतील ते पण आपल्याला सोनोग्राफीने कळतात. वाटलं तर सोनोग्राफीच्या नंतर CT स्कॅन करतो किंवा MRI करतो आणि काही पेशंट्समध्ये स्टूल टेस्ट करतो, युरिन टेस्ट करतो. काही पेशंट्समध्ये ज्यांना आम्हाला असं वाटत असतं की बाबा त्याच्या जठरामध्ये अन्ननलिकेत किंवा मोठ्या आतडीत काही रोग आहे अशाच पेशंट्समध्ये आम्ही एंडोस्कोपी करतो. आणि एंडोस्कोपी म्हणजे काय? एंडोस्कोपी म्हणजे आत बघणं. आणि एंडोस्कोप म्हणजे काय असते? एक दुर्बीण असते. त्या दुर्बिणीच्या टोकाला एक सूक्ष्म कॅमेरा लावलेला असतो आणि इथे आपल्याला दिसते आम्ही कसं तोंडावाटे ही दुर्बीण आतमध्ये घातलेली आहे. आणि अशा प्रकारे आम्ही ही दुर्बिणीची चाचणी करतो. ह्याला गॅस्ट्रोस्कोपी असं म्हणतात. आणि तोंडावाटे ही दुर्बीण घालून जठराच्या आतमध्ये अन्ननलिकेत वगैरे आम्ही ही नीट सगळ्या पद्धतीने हे बघू शकतो. आणि तसंच या प्रकारे आपल्याला दिसतंय ही जी दुर्बीण आहे त्याला एंडोस्कोपिक सोनोग्राफी म्हणतात. म्हणजे आतमधनं ह्या दुर्बिणीच्या टोकाला एक सोनोग्राफीचा प्रोब असतो आणि त्याच्यामुळे जठराच्या बाहेर किंवा आतमधल्या लुमेनच्या बाहेर काही जे अवयव असतात त्याचं पण आपल्याला निदान करता येतं ह्या प्रकारच्या एंडोस्कोपिक सोनोग्राफी नावाच्या स्पेशल टेस्टमुळे. आणि आता परत आपण लॅपटॉपच्या चित्राकडे येऊया. तसंच काही पेशंट्सनं ज्या लोकांना मोठ्या आतडीचा त्रास असतो त्या पेशंट्सनं आम्ही गुदद्वारावाटे खालनं दुर्बिणीने तपास करतो. त्याला कोलोनोस्कोपी असं म्हणतात. आणि इकडे आपल्याला दिसतंय ह्या पेशंटला आम्ही पोट साफ करायचं औषध देतो, त्यांना इकडे बोलवून घेतो. या पेशंट्सला ॲडमिट करायची जरूर नसते कुठल्याही एंडोस्कोपी करता. हे सगळे OPD बेसिसवर करता येतात. आणि मग आतमध्ये बघितल्यानंतर आम्हाला एक्झॅक्टली समजतं की काय चाललेलं आहे. त्याच्यामुळे पेशंटशी बोलून, पेशंटला तपासून, पेशंटकडे बघून आणि पेशंटचे काही इन्व्हेस्टिगेशन्स केल्यानंतर काही पेशंटची एंडोस्कोपी केल्यानंतर आम्हाला नेमका कुठल्या अवयवामधनं त्रास होतो आहे याचं निदान करता येतं आणि मगच आम्ही त्याचा इलाज करायला सुरुवात करतो. येस, आपण आणि या ठिकाणी कोलोनोस्कोपी ही बघत आहोत कशा रीतीने केली जाते मला वाटतं. आणि हे सर्व प्रकारचे हे जे दुर्बीण उपचार आहेत आता उपलब्ध झालेले आहेत आपल्याला बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस म्हणजेच बीड पोट विकार केंद्र जे ग्लोबल हॉस्पिटल परळ या ठिकाणी आहे. आणि मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगायचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणही संपर्कासाठी स्क्रीनवरती जे नंबर बघतात ते टिपून घ्या आणि ह्यावरती आपण आपले प्रश्न विचारू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. गरजू रुग्णांसाठी या ठिकाणी विशेष सवलत असणार आहे. या अनुषंगाने पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी काही मोफतही या ठिकाणी ट्रीटमेंट आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे रुग्ण असोत सर्व रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रीदवाक्य ठेवून आज डॉक्टर अमित महादेव सरांच्या मार्गदर्शनाखाली विशेष करून बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस म्हणजेच बीड पोट विकार केंद्र आज कार्यरत आहे. त्यांनी केलेल्या ह्या कामगिरीबद्दल आणि समाजसेवेबद्दल आणि विशेष करून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानितही केलेला आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण खास करून अन्ननलिका, जठर आणि आतड्याच्या आजारांविषयी चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी सर माझा एक छोटासा प्रश्न आहे आपल्याला, कारण करोनाचे दिवस सध्या आहेत आणि करोनाच्या रुग्णांमध्ये बऱ्याचदा पोटाचे सिम्पटम्स आपल्याला किंवा पोटाची लक्षणं बरेचसे दिसतात. तर करोना आणि पोटाचा काही संबंध आहे का? हो, नक्कीच आहे. कारण आत्तापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की कोरोना म्हटलं
की ताप येतो किंवा घसा दुखायला लागतो किंवा तोंडाची चव जाते किंवा मग वास येत नाही कुठल्याही अन्नाचा. पण एकंदरीत आमच्या लक्षात आलं आहे आता कोरोनाचं संपूर्ण वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे कोरोनाचे रुग्ण आम्ही हाताळलेत, त्यांना बरं केलेलं आहे, त्यांची ट्रीटमेंट दिलेली आहे. एकंदरीत लक्षात आलं की जवळजवळ सगळ्या कोरोनाच्या रुग्णांना पोटाचा काही ना काहीतरी त्रास असतोच. आणि पोटाचा त्रास हे कोरोनाचे सिम्पटम्स म्हणजे पोटाच्या पोटापासून पण असू शकतात. आणि काही काही पेशंट्स आमच्याकडे कोरोनाचे असे आलेले आहेत की ज्यांना फक्त डायरिया म्हणजे लूज मोशन्स होत होते किंवा त्यांना पोटात दुखत होतं किंवा त्यांना फक्त मळमळल्यासारखं वाटत होतं, उलटी आल्यासारखं वाटत होतं किंवा मग ॲसिडिटीसारखं होत होतं. आणि अशा प्रकारचे सिम्पटम्स जेव्हा आम्ही त्यांची टेस्ट करून घेतली त्यांचा कोविड पॉझिटिव्ह निघालं. त्याच्यामुळे पोटाचे जर सिम्पटम्स असतील तर ते म्हणजे कोरोनाचे पण सिम्पटम्स असू शकतात हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि ते आम्हाला एक्सपिरियन्सनंतर लक्षात आलं की एवढे पेशंट्स कोरोनाचे ट्रीट केल्यानंतर की जवळजवळ सगळ्या कोरोनाच्या पेशंट्सना पोटाचे पण सिम्पटम्स हेच सुरुवातीला असतात आणि नंतर बाकीचे सिम्पटम्स येतात. मला वाटतं की हे फार महत्त्वाचं विवेचन आपल्याला केलं पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असणारे डॉक्टर अमित महादेव सरांनी की कशा रीतीने कोरोनाचाही संबंध आज पोटविकारांशी आहे आणि त्यामुळे पोटविकारांशी निगडीत कोणती लक्षणं असतील किंवा पोटाची कोणती लक्षणं असतील तर आपण त्याकडे दुर्लक्ष करू नका. जरूर आपण ह्या अनुषंगाने आपल्या तपासण्या करून घ्या. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात. हे बीड्स पोटविकार केंद्राचे नंबर आहेत. यावरती आपण प्रश्न विचारू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचार पद्धतींचा लाभही घेऊ शकता. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती पोट विकारांवरती असणाऱ्या दुर्बीण उपचारांविषयी आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले डॉक्टर अमित महादेव सर आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने विशेष करून आज नवीन स्वरूपाचे दुर्बीण उपचार उपलब्ध झालेले आहेत. बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस म्हणजेच बीड्स पोट विकार केंद्रामध्ये आज सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या रुग्णांना या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेतच, पण विशेष करून गरजू रुग्णांसाठी विशेष सवलतही आहे. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी या ठिकाणी मोफत उपचारही मिळत आहेत. त्यामुळे जरूर फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. आणि विशेष करून आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर आपण आज विशेष करून पोटविकारांशी बोलत असताना अन्ननलिका, जठर आणि आतड्याच्या आजारांविषयी चर्चा करत आहोत. तर मगाशी आपण आम्हाला सर्व ह्या असणारी अन्नपचन संस्थेची ॲनाटॉमी, फिजिओलॉजी सांगितलीत. सर्वप्रथम अन्ननलिकेमध्ये कोणते कॉमन आजार दिसतात आणि कशा रीतीने त्यांची ट्रीटमेंट होते काय सांगता येईल? हो, आता अन्ननलिकेमध्ये आम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे आजार दिसतात आणि सगळ्यात कॉमन आजार असतो म्हणजे काही पेशंट्समध्ये आम्हाला असं दिसतं की त्यांना गिळायला त्रास होत असतो. म्हणजे अन्न त्यांचं अडकत असतं. काही पेशंट्सना तर पाणी पण अडकत असतं. आणि तुमच्या माहिती असेल की काही पेशंट्स कधी ॲसिड वगैरे पण गिळतात. त्याला म्हणजे मुद्दाम तरी गिळतात किंवा ॲक्सिडेंटली गिळलं जातं. पण आपण आता जर बघितलं तर जर हे ॲसिड जर गिळलं आणि त्या पेशंटला जर आमच्याकडे इमर्जन्सीमध्ये आणलं तर त्याच्यामुळे अजिबात गिळता येत नाही त्या पेशंटला. कारण अन्ननलिकेमध्ये अतिशय इजा होऊन जाते, आतमध्ये अल्सर्स होतात. आणि इकडे जर आपण बघितलं, इकडे डावीकडच्या चित्रामध्ये ही नॉर्मल अन्ननलिका दिसते दुर्बिणीतनं बघितलेली आणि इकडे ॲसिड प्यायल्यानंतरची अन्ननलिका. आतमध्ये इजा झालेली आहे, आतमध्ये किती अल्सर झालेत. आणि तसंच नुसतं अन्ननलिकेत नाही पण जठरामध्ये पण हे नॉर्मल जठर आहे आणि ॲसिड प्यायल्यानंतरचं जठर आहे. तर असे जे रुग्ण आमच्याकडे येतात त्या रुग्णांमध्ये आम्ही इमर्जन्सीमध्ये एंडोस्कोपी करतो आणि नाकावाटे एक नळी बसवून ठेवतो आणि त्यांनी त्या पेशंटला खुराक दिला जातो. आणि 1 महिन्यानंतर ती अन्ननलिका जी डॅमेज झालेली असते ती हळूहळू दुर्बिणीने आतमध्ये बलूननी मोठी करत आम्ही त्या अन्ननलिकाचं आतलं लुमेन मोठं करतो आणि मग त्या पेशंटला हळूहळू सगळं गिळता यायला लागतं. आणि तसंच दुसरं अतिशय कॉमन आजार जो आमच्याकडे येतो अन्ननलिकेचा म्हणजे छातीत होणारी जळजळ. आणि ती मेन कारण असतं म्हणजे ॲसिडिटी. जे पोटात आपल्याला माहिती आहे की जठरामध्ये 1.5 लिटर आम्लपित्त म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड प्रत्येक माणसामध्ये 24 तासामध्ये तयार होत असतं आणि त्याच्यामुळे ह्या जेवणाचं पचन होत असतं. पण काही पेशंट्समध्ये जर अन्ननलिका आणि जठर याच्यामधला हा वाल्व जर लूज झाला, ज्याला हायटस हर्निया म्हणतात, आणि जर ते उशिरा जेवत असतील किंवा पोट भरून जेवत असतील तर हे पोटात होणारं जे आम्लपित्त असतं ते असं वर अन्ननलिकेमध्ये ते उसळायला लागतं. आणि इकडे आपल्याला दिसतंय की ते सारखं उसळल्यामुळे छातीमध्ये जळजळ करायला लागते, पोटामध्ये जळजळ करायला लागते. आणि हे जर वरचेवर जर सुरू राहिलं तर अन्ननलिकेमध्ये अशा प्रकारचा अल्सर निर्माण होतो. आणि हा अल्सर निर्माण एकदा झाला की काय होतं की ते अन्ननलिकेचं आतलं लुमेन नॅरो होऊन जातं आणि पेशंटचा घास परत अडकायला लागतो. तर हल्ली आम्ही काय करायला लागलो आहे, ज्या पेशंट्सना हायटस हर्निया असतो
त्याला आम्ही नुसती औषधच देत नाही, पण ज्या पेशंट्सनं सारखी सारखी औषधं घ्यायला लागतात त्या पेशंट्सनं बरेच वर्ष औषधं घ्यायच्याऐवजी आम्ही अशा प्रकारची दुर्बिणीने त्याचा इलाज करतो. म्हणजे आम्ही आतमध्ये दुर्बीण घालतो आणि ही आपल्याला दिसतंय की हा जो वाल्व आहे, इसोफेगो गॅस्ट्रिक जंक्शन म्हणतात, म्हणजे अन्ननलिका आणि जठर ह्याच्यामधला वाल्व, ज्याला हायटस हर्निया म्हणतात, या हायटस हर्निया आम्ही आतमध्ये दुर्बिणीने ॲक्च्युली टाईट करू शकतो. तर इकडे आपल्याला दिसतंय की आम्ही एक स्पेशल प्रकारचं स्टेपलिंग इन्स्ट्रुमेंट हे जठरामध्ये घातलेलं आहे आणि युटर्ननी हे स्टेपलिंग इन्स्ट्रुमेंट उघडतो आणि हा जो लूज झालेला वाल्व आहे ना, हो, या 2 आर्म्समध्ये हा आम्ही खेचून घेतो आणि खेचून घेतल्यानंतर ॲक्च्युली आपल्याला तिकडे स्टेपल लावता येतो दुर्बिणीतनं आणि ह्याचं आपल्याला त्याच्यामुळे ऑपरेशन अवॉइड करता येतं. तसंच काही पेशंट्समध्ये जर वरचेवर आम्लपित्त वर आल्यामुळे जर अशा प्रकारचा जर रस्ता बंद झाला, मग आम्ही ह्या रस्त्याचं बलूननी मोठा करतो. इकडे आपल्याला दिसतंय या रस्त्यामधून आम्ही आता हा बलून आतमध्ये घातलेला आहे आणि या बलून आतमध्ये घातल्यावर हा बलून हळूहळू फुगवला आहे आणि बलून फुगवल्यानंतर इकडे जर आपण पुढे बघितलं तर हा रस्ता ऑटोमॅटिकली मोठा होतो आणि मग या पेशंट्सनं परत सगळं गिळता यायला लागतं. आणि तसंच जर आपण बघितलं, दुसरा एक रोग आहे अन्ननलिका, त्याला म्हणतात ॲकेलेझिया कार्डिया. तो आपल्या देशामध्ये खूप कॉमन असतो आणि ॲकेलेझिया कार्डिया म्हणजे काय असतं की अन्ननलिकेचे स्नायू असतात ना, ते रिलॅक्सच होत नाहीत. त्याच्यामुळे आपण जेवल्यानंतर सगळ्याच्या सगळं अन्ननलिकेतच पडून राहतं. आणि पूर्वी एक 10-15 वर्षापूर्वी ह्या रोगाचा इलाज म्हणजे ऑपरेशननी करायला लागायचा की दुर्बिणीनी छातीत दुर्बीण घालून किंवा पोटातनं दुर्बीण घालून अन्ननलिकेचे टाईट झालेले स्नायू हे लॅप्रोस्कोपीनी कट करायला लागायचे. आणि इकडे आपल्याला दिसते ते पांढरं औषध म्हणजे बेरियम प्यायला दिल्यानंतर हे बेरियम जसंच्या तसं सगळं अन्ननलिकेत पडून राहिलेलं आहे. पण हल्ली ह्याचा पण इलाज आम्ही अतिशय चांगल्या रीतीने दुर्बिणीद्वारे करू शकतो. इकडे आपल्याला दिसतंय दुर्बिणीद्वारे आम्ही अन्ननलिकेमध्ये जातो, अन्ननलिकेच्या आतल्या लेयर्समध्ये एक बोगदा तयार करतो आणि मग तो बोगदा तयार केल्यावर अशा प्रकारचा एक नाईफ वापरून अतिशय सूक्ष्म पद्धतीने फायबर बाय फायबर अन्ननलिकेचे आतले स्नायू आम्ही कट करतो, एक इलॅस्टिक बँड कट केल्यासारखा. आणि हे कट केल्यानंतर आतला जो टाईट झालेला रस्ता असतो तो संपूर्णरित्या ओपन होऊ शकतो. आणि तसंच आणखीन एक भयानक रोग जो अन्ननलिकेत असू शकतो किंवा जठरामध्ये येऊ शकतो तो म्हणजे कर्करोग. पण हल्ली आमच्याकडे अशा प्रकारच्या दुर्बिणी आहेत की सूक्ष्म असतानासुद्धा आम्हाला या कर्करोगाचं निदान करता येतो. आणि इकडे आपल्याला दिसतंय की अशाच पेशंटला वरचेवर ॲसिडिटी होत होती आणि त्याची आम्ही एंडोस्कोपीनी आतमध्ये बघितल्यानंतर अशा प्रकारचा एक छोटा सूक्ष्म कर्करोग आम्हाला जठरामध्ये सापडला आणि मग त्याच्यावर स्पेशल प्रकारचं एक स्टेनिंग केल्यानंतर हा दुर्बिणीद्वारेच आम्हाला संपूर्णरित्या हा कर्करोग काढून टाकता आला. त्याच्यामुळे ह्या प्रकारचे जे हल्ली अन्ननलिकेचे किंवा जठराचे जे सूक्ष्म असलेले किंवा अर्ली कॅन्सर जे म्हणतात ते आम्हाला दुर्बिणीद्वारेच काढून टाकता येतात. त्याच्याकरता मोठं ऑपरेशन करून आपल्याला हे जठर कापायची जरूर नसते. पण आपल्या देशामध्ये बरेचसे पेशंट्स आपले जे सिम्पटम्स असतात ते दुर्लक्ष करत असतात. त्याच्यामुळे जवळजवळ 75% अन्ननलिकेचे किंवा जठराचे जे कॅन्सर्स असतात, कर्करोग असतात, हे रुग्ण आमच्याकडे फार उशिरा पोचतात. आणि उशिरा पोचल्यावर होतं काय की हा कर्करोग खूप वाढलेला असतो, त्याचं ऑपरेशन होणं शक्य नसतं आणि त्या पेशंटला गिळता पण येत नसतं. मग काय करायचं? मग अशा पेशंट्समध्ये पण आम्ही दुर्बिणीने इलाज करतो. आणि इकडे आपल्याला दिसतंय अशा प्रकारचा हा एक कर्करोग अन्ननलिकेत झालेला आहे, ज्याच्यामुळे अन्ननलिकेचं जे लुमेन आहे, रस्ता आहे, तो संपूर्ण बंद झालेला आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही अशा प्रकारचा स्टेंट बसवतो दुर्बिणीनी त्या कर्करोगाच्या थ्रू, म्हणजे जो नॅरो झालेला जे आतमध्ये रस्ता आहे त्याच्यामध्ये आम्ही ही मेटलची एक ट्यूब बसवतो, एक्सपांड होणारी. हार्टमध्ये कसे स्टेंट बसवतात तशाच प्रकारचा हा स्टेंट असतो. आणि हा स्टेंट बसवल्यानंतर त्या पेशंटचं जे काय आयुष्य असतं तो पेशंट सगळं खाऊ पिऊ शकतो. आणि जर खायला प्यायला लागल्यानंतर त्याचं न्यूट्रिशन चांगलं होतं, त्याच्यानंतर त्या पेशंटला किमोथेरपीसारखे ट्रीटमेंट पण देता येते. आणखीन एक दुसरा अतिशय खतरनाक रोग जो अन्ननलिकेत किंवा जठरामध्ये होतो तो म्हणजे यकृतात होणारा सिरोसिस ऑफ लिव्हर, ज्याच्यामध्ये अन्ननलिकेतल्या रक्तवाहिन्या वाढतात आणि अशा प्रकारच्या या फुगलेल्या रक्तवाहिन्यांमधनं रक्तस्राव होऊ शकतो आणि पेशंटला रक्ताच्या उलट्या होऊ शकतात. इकडे आपल्याला दिसतंय अशाच प्रकारचा एक रक्तस्राव होणारा पेशंट इमर्जन्सीमध्ये आम्ही एंडोस्कोपी करतोय, आम्हाला आतमध्ये रक्तस्राव होताना दिसतोय. पण ह्याचा पण इलाज आम्ही आता दुर्बिणीतनं करू शकतो. आम्ही ह्या रक्तवाहिनीमध्ये एका प्रकारचा ग्लू घालून आतमध्ये ते रक्तस्राव थांबवू शकतो आणि त्या पेशंटचा जीव वाचवू शकतो. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे निदान आहेत, इलाज आहेत ते आपल्याला दुर्बिणीद्वारे करता येतात. अतिशय साधी गोष्ट म्हणजे पोटात होणारी जळजळ, ॲसिडिटी, तेव्हा एच पायलॉरी नावाचे जे जंतू असतात ते दूषित पाण्यातनं किंवा जेवणामधनं जातात
त्याचं निदान अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या दुर्बिणीद्वारे करता येतं. इथे आपल्याला दिसतंय जठराचं लायनिंग कसं सगळं लाल लाल झालेलं आहे आणि ते अशा प्रकारच्या जंतूंमुळे असतं. याला एच पायलोरी म्हणतात. ते दूषित पाण्यातनं जातात किंवा मग दूषित जेवणामधनं जातं आणि हे जंतू जठराच्या लायनिंगमध्ये जाऊन बसतात आणि मग जठरामध्ये ह्या प्रकारचे घाव होतात. त्याला म्हणतात अल्सर्स. आणि हे अल्सर जर वाढले मग त्या अल्सर्समुळे पोटात अत्यंत वेदना होतात, ॲसिडिटीचे सिम्पटम्स येतात, पोटाला तडस लागायला लागते, पचन होत नसतं आणि कधीकधी पोट अतिशय फुगत असतं. पण पोट फुगण्याबद्दल बोलताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की मेन पचन जे असतं ते आतडीमध्ये होत असतं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आज आपण अन्ननलिका, जठर आणि आतडीच्या रोगांबद्दल बोलणार आहोत आणि इकडे आपल्याला दिसतंय की ही आहे संपूर्ण छोटी आतडी आणि मेन जे आपलं जे पचन असतं ते होत असतं ह्या 21 फूट लांब छोट्या आतडीमध्ये आणि ह्या छोट्या आतडीनंतर असते ही मोठी आतडी. आणि सगळ्यात कॉमन रोग जो आम्हाला बघायला मिळतो हल्ली आतडीच्या रोगांमधला तो आहे म्हणजे कोलायटिस. आणि कोलायटिस हा इन्फेक्शनमुळे असू शकतो किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिससारखा एक रोग असू शकतो जो प्रतिकारशक्तीचा रोग असतो. आणि ह्याचा पण निदान आपल्याला गुदद्वारावाटे दुर्बिणीने तपास केल्यानंतर म्हणजे कोलोनोस्कोपी जी असते ती केल्यानंतर त्याचं निदान करता येतं. त्याच्याकरता अतिशय चांगली औषधं असतात आणि औषधं घेतल्यानंतर आपल्याला या रुग्णांना संपूर्णरित्या बरा करता येतं. काही काही रुग्णांना गुदद्वारावाटे रक्तस्राव होत असतो आणि आतमध्ये मोठ्या आतडीमध्ये अशा प्रकारच्या गाठी सापडतात. त्याला म्हणतात पॉलिप्स. पण हे पॉलिप्ससुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने काढता येतात. छोटी आतडी मी तुम्हाला म्हटलं की खूप लांब असते, ती बघणं फार कठीण असतं म्हणून त्याच्याकरता आम्ही ही स्पेशल कॅप्सूल एंडोस्कोप वापरतो. जी दुर्बीण असते ती एका कॅप्सूलमध्ये असते. पेशंट ही कॅप्सूल गिळू शकतो आणि ही 21 फूट लांब छोटी आतडी आम्ही ही दुर्बीण आतमध्ये घातल्यानंतर म्हणजे ही कॅप्सूल गिळल्यानंतर ही कॅप्सूल नंतर मग पेशंट 8 तासानंतर हा रेकॉर्डिंग बॉक्स आम्हाला आणून देतो. हा रेकॉर्डिंग बॉक्स आम्ही कॉम्प्युटरमध्ये घातल्यानंतर अशा प्रकारचं चित्र आम्हाला दिसतं आणि संपूर्ण छोट्या आतडीमध्ये एका पाणबुडीत बसून प्रवास केल्यासारखं आम्हाला आतलं सगळंच्या सगळं लायनिंग दिसून येतं. येस, मला वाटतं हे खरोखर एक जादू आहे, वैद्यकीय चमत्कार असं म्हणायला हरकत नाही. जाता आता प्रेक्षकांना आपण काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे पचन संस्था ती अतिशय महत्त्वाची असते. कारण शरीरातले कुठलेही रोग हे पोटापासून सुरुवात होतात. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही पोटाचे जर सिम्पटम जर खूप दिवसापासून जर असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या जवळपासच्या पोटविकार तज्ज्ञाकडे किंवा जवळपासच्या चांगल्या डॉक्टरकडे जा आणि ते पोट तपासून घ्या. कारण बरेच वेळेला हे रोग सूक्ष्म असताना जर सापडले तर त्याचं आपल्याला संपूर्णरित्या निदान करता येतं, तो वाढायच्या आत आणि मग त्याचा तुमच्यावर दुष्परिणाम व्हायच्या आत. येस, मला वाटतं की मोलाचा सल्ला आपल्याला डॉक्टर अमित मेहदेव सर यांनी दिला जाता. आता आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा पोटविकार असो आपण निराश होऊ नका. या ठिकाणी आपल्याला बलदोता पोटविकार केंद्रामध्ये सर्व प्रकारच्या पोटविकारांसाठी आणि त्याचप्रमाणे लठ्ठपणा मधुमेहासाठी दुर्बीण उपचार उपलब्ध आहेत. विशेष करून संपर्कासाठी आपण जे स्क्रीनवरती नंबर बघता ते जरूर टिपून घ्या. हे बीड्स पोटविकार केंद्राचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभही घेऊ शकता. सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे